अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 11 हा श्रावणात रोज ऐकावा, त्याचबरोबर वाचावा. 11वा अध्याय याला रुद्र अध्याय म्हटलं जातं, म्हणून नक्की ऐका. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदाशिव लीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडितान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकी भोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायात भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्यायत करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत संवाक्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यांसना नाव का आवडे वस्त्रभूषण. करते रुद्राक्ष भस्मधारण,
सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रभूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिव दीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जन्मे जे सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंचिसी दटाउनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवे पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, त्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाऊनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिता. षोडोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. नावडती वसे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजिना यानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी या काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निसीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यंकराजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहर्षी खिल्लारे बहुत, वाजी गजद घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून,
सकाळ नूप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन. भूप सभाग्य येती घरा, वेशा असोनी पतिव्रता. नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस नसरता. इंद्रासही वश नव्हे, परमशिवभक्त विख्यात. दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत. शिवरात्र करी नेमिसी, अन्नछत्र सदा चालवित. नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचकमणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करावी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होणी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याचे दिव्य लिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेजावर निले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी येऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेसी लागला अग्न. जनधावनी लागले चहूकडून, एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रति ते धवा. माझे दिव्य लिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून.
वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दीन, मी आपला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण ते चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाला गजशाला संपूर्ण, सर्व संपत्तीस रहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळमोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहिनीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक झेलित, तेवी 10 भुजा परसरुनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जागलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी वैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आदिव्याधी. क्षुधा तृषा विरहित, त्रिशब्दी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे, भक्तांकारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. ही कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावीतील बहुतास, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी खाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करती. आयुष्य प्रमाण किती, सांग यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणांहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख.
हे समा सकळिक दुःखा नवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगासे येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष, कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण, झाली असती जानपा. आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊन पडियेला. अमात्यांसहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळूनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थल पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जय पंचमहाभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्मामय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य, तेथून झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करून या. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टी करता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदिशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवपुरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. हा रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषी पासून, भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, त्याहुन थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भाणू पुत्र नगर. पाश सोडून यम किंकर, रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतकर्मादी भेदू लक्षण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांनी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाणी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापतमी. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गाऊन. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणून नरके घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचा पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य महासहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदीन. राये धरिले जोडचरण, सद्गत होनी बोलत.
सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगासी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यान युक्त पढून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांस वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रही न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती. लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस घट मांडून, अभिमंत्रुनी स्थापिले. स्वधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खादिर अंगारा सारिखे. तो मज घेऊनी जात असता चौघे, पुरुष धावनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती, दिगंततम संहारित. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडून बंधन. या काळ पुरुषापासी धरुनी, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्र मुखीचे बोलता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुख्याध्यायाची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे कहाळ थोर, सनया अपार गाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्स अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र ते. अमोलिक वस्तू अद्भुत, आणून अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे ती तुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकले मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वधुर्नी. की श्वेतोत्तले मृडाणी, रमणलिंग अर्चिले. की निर्देवासी सापडे चिंतामणी, क्षुदिता पुढे क्षीराब्धी ए धावनी. तैसा कमलोदनंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादी कया
हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वैद्य जे का सर्वाते, जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, त्यासी चतुर्दश विद्या तरलामळ, ज्याते स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की, हे कमळ भवांड मांडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडेल शुक्रादक्या, तो नारद देखोनी तेच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्ह्यपत्य आहवनी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधाना सहित भद्रसेन, धावुनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले की सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गे येता, शिवदूत चौके देखिले, दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसूत ऐका ते, तू कोणाच्या आज्ञे करून, आणीत होतासु भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस वर्ष पूर्ण, आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते, ते महात्पुण्ये निरसून सहज, 10 सहस वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडणी स्तवन करीत, हे अपनावधव हिमनगर जामात, अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगतात ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी, आणि सहस रुद्र करुणी, महोत्सव करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही, तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शत पद्मधन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यांसी होय आयुष्य संतती, त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष लक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, शिव कीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत रावताना, जाता झाला तपोवना, शिवानुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला, विमानी बैसुनी त्वरित, राव प्रधान गेले मिरवीत, विधी लोकी वैकुंठी वास कर बहुत, स्वेच्छे करुनी राहिले, शेवटी शिव पदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे,
हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्यू जय जप रुद्रानुष्ठान, त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवून वांझ झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता, महापातक दानिजे. ते आपले गृहासन आणावे, आपण त्याच्या सदनास न जावे. ते त्यासावे जीव भावे, जेवी सुशीळ हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला गोष्टीस, सदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर ह्या हृदयांबज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो गजदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम नमः शिवाय.